माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज मी दाखवणार आहे पनीर भुर्जी. पण त्याच्यामध्ये पनीर भुर्जी मी मागे पण एक शॉर्ट त्याचा टाकलेला आहे YouTubeवर. पण त्याच्यामध्ये मी फक्त सांगितलं आहे की शिमला मिरची मी वापरते आणि टोमॅटो, कांदा जो आपण युजुअली पनीर भुर्जीत घालतोच. पण आज मी विचार केला की मी आज बनवणार आहे कॉर्न पनीर भुर्जी. तर त्यामध्ये मी स्वीट कॉर्नचा यूज करणार आहे आणि गाजराचा यूज करणार आहे. तर माझी बहीण आहे ती म्हणाली की गाजर पण छान लागतं याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मी विचार केला की आज तिने जी ही टिप मला सांगितली होती ती पण आपण त्याचा पण आपण यूज करावा म्हणून मी आज त्याच्यामध्ये गाजर पण घालणार आहे. तर ही अशी पनीर, कॉर्न, गाजर यांची भुर्जी. पनीर, कॉर्न, गाजर, कोथिंबीर, कांदा, मिरची आणि लिंबू आणि थोडीशी आलं लसूण पेस्ट. एका पॅनमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, मिरची, कांदा, त्याच्यानंतर गाजर हे सगळं परतून घेतलं. थोडी आलं लसूण पेस्ट घातली, ती पण परतून घेतली. त्याच्यानंतर त्यात स्वीट कॉर्न्स घातले. त्यानंतर पनीर घालून घेतलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आपले जे रेग्युलर मसाले असतात, हळद, तिखट, धनेजिरे पूड, त्यानंतर मीठ, कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडी कसुरी मेथी पण मी घातली आणि लिंबूही पिळलं थोडं. आणि मग कसुरी मेथी घातल्यानंतर त्याला वाफ दिली आणि ही अशी छान आपली कॉर्न, गाजर आणि पनीर यांची भुर्जी तयार झाली. अशी ही पनीर, कॉर्न आणि गाजर यांची भुर्जी तयार झाली. नेहमीच्या पनीर भुर्जीपेक्षा ही वेगळी आहे आणि याच्यामध्ये आपण एकदम पनीर किसून घेतलं आहे, परत स्वीट कॉर्न आहे, परत गाजर आहे. त्याच्यामुळे प्रोटीन पण भरपूर आहे, गाजर पण खूप चांगलं असतं. तर हेल्थच्या दृष्टीने पण ही चांगली रेसिपी आहे आणि टेस्टला तर पनीर सगळ्यांना आवडतं, स्वीट कॉर्न पण सगळ्यांना आवडतं आणि त्याच्याबरोबर गाजर घातल्यामुळे आपल्याला एक हेल्दियर ऑप्शन पण याच्यातनं मिळतो आहे. तर अशी ही पनीर, गाजर आणि स्वीट कॉर्न यांची भुर्जी. तर ती तुम्ही जरूर ट्राय करून बघा. ती खूप टेस्टी लागते आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला मुळीच विसरू नका.